सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारपासून 2 दिवस सर्किट हाऊस शेजारी पाटीदार भवन येथे घेण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली। आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत या मुलाखती होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्य निवडणूक प्रमुख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत। आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष तथा महापालिका निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे आणि जिल्हा शहराध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या समितीमार्फत या मुलाखती घेण्यात येणार आहेत। प्रकाश ढंग म्हणाले, प्रभाग क्रमांक 1 ते 8 या प्रभागातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत शनिवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी 2 पासून पाटीदार भवन येथे घेण्यात येणार आहे। तर प्रभाग क्रमांक 8 ते 20 या प्रभागांच्या मुलाखती रविवारी रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून घेण्यात येणार आहेत। प्रभाग क्रमांक 1 ते 8 मधील भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी पाटीदार भवन येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे। प्रत्येक प्रभागासाठी 1 तासाचा कालावधी मिळणार आहे। यावेळी संबंधित प्रभागातील सर्व इच्छुकांना आपली मुलाखत द्यावी लागणार आहे। त्यामुळे इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहावे असं आवाहन शहराध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले। महापालिकेच्या प्रभाग 9 मधील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आणि लोकार्पण हा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी आयोजित करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुतळा परिसराची पाहणी केली। महापालिका क्षेत्रातील प्रभाग 9 मध्ये 1.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची 21 फूट असून वजन सुमारे 4 टन आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ स्वरूपातील हा देशातील एकमेव पुतळा असल्याने या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। या पुतळ्याचे लोकार्पण सोमवारी दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत। लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने परिसरातील सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, प्रकाश योजना, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता इत्यादी कामांचा आढावा आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी यांच्यासोबत घेतला। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, रोहिणी पाटील, मनोज सरगर, विष्णू माने, संतोष पाटील, मनगू सरगर, अतुल माने, भूपाल सरगर, अमित देसाई, दरिबा बंडकर, सूरज पवार आदी जण उपस्थित होते। सांगली शहरातील काळीखंड परिसरात केलेला लेझर लाईट शो आणि पाण्याच्या कारंजा प्रकल्पामुळे नागरिकांना जैविक धोका निर्माण झालाय। महापालिका नागरिकांना स्मार्ट प्रोजेक्ट नावाखाली स्मार्ट यातना देत असल्याचा आरोप जिल्हा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। जिल्हा संघर्ष समितीचे रवींद्र चव्हाण, सतीश साखळकर, तानाजी रुईकर आदींनी पत्रकारांशी संवाद साधलाय। रवींद्र चव्हाण म्हणाले, काळ्या खनितील प्रेक्षकांवर कारंजातून उडणारे पाणी ही स्वच्छ नसून मलमूत्र मिश्रित असल्याचं समोर आलंय। अंगावर दुर्गंधीयुक्त पाण्याचे थेंब उडणे आणि बाजूच्या घाणेरड्या दुर्गंधीचा अनुभव आहे। काळी खणीमधील मलमूत्र मिश्रित पाणी योग्य शुद्धीकरण प्रक्रियेशिवाय कारंजातून उंच उडवलं जातं। यामुळे सूक्ष्म थेंब प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर, कपड्यांवर, डोळ्यात आणि तोंडात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी PPE किट, रेनकोट, मास्क आणि फेस शिल्ड घालूनच हा शो पाहण्याचा टोला त्यांनी लगावलाय। दुचाकीवर लावलेली बॅग, गाडीच्या डिक्कीत ठेवलेली पैशांची बॅग लिफ्टिंग करत धुमाकूळ घालणाऱ्या दोघा आंतरराज्य चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाला यश आले। या दोघा चोरट्या बाप लेकांनी आंध्र प्रदेशमधून दुचाकी चोरून संपूर्ण महाराष्ट्रात बॅग लिफ्टीचे गुन्हे केल्याचं तपासात उघड झाले। या दोघा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आलेत। सलमान रामलू गुड्डेटी आणि संदीप सलमान गुड्डेटी अशी अटक केलेल्या बाप लेकांची नावे आहेत। 3 डिसेंबर रोजी त्यांच्या पेन्शन खात्यातून शिराळा येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील त्यांच्या खात्यातून 43,000 रुपये काढून ते पिशवीत ठेवले होते। सदरची पिशवी गाडीला अडकवून ते स्टॅम्प पेपर आणण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असता अज्ञात चोरट्यांनी सदर पैशांची बॅग लंपास केली। या प्रकरणी पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। दुसरीकडे कवठेमंकाळमध्ये गाडीच्या डिक्कीतून रोकड लंपास झाल्याची ही घटना घडली। यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती मिळाली की सदरची चोरी आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळीचा प्रमुख सलमान गुड्डेटी यांनी केली असून तो आणि त्याचा मुलगा संशयित संदीप हे दोघे मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल जवळ येणार आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला असता दोघे जण
2 दुचाकी लावून रस्त्याकडेला बोलत उभे असल्याचं दिसलं। यावेळी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी शिराळा येथील बॅग लिफ्टिंगची कबुली दिली। तसेच महिन्यात कवटेमंकाळ विद्यानगर येथील गाडीच्या डिक्कीतून 50,000, शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथील 1,60,000 रुपये चोरल्याचं सांगितलं। सलमान याच्याकडे आणखी कसून चौकशी केली असता त्यांनी मागच्या वर्षी नांदेड, अकोला आणि लातूर जिल्ह्यात अशाच प्रकारे बॅग लिफ्टिंगचे गुन्हे केल्याचं सांगितलं। त्याचबरोबर त्यांच्याकडे असणाऱ्या 2 दुचाकी या आंध्रातून चोरल्याचंही तपासात निष्पन्न झालं। यावेळी दोघांकडून 10,000 रोख आणि 2 दुचाकी असा एकूण 1,35,000चा मुद्देमाल जप्त केलाय। राज्यातील 1,34,000 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे। याबाबत आपणास नेमकं काय करता येईल ते निश्चित करू आणि राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना न्याय देऊन प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा प्रशिक्षणार्थींच्या शिष्टमंडळाला दिली आहे। चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेसमवेत रस्त्यावर झोपत अनोखे चॉकलेट आंदोलन केलं। अधिवेशनावर चॉकलेट मोर्चा आंदोलन केलं। यापूर्वी ही योजना पुन्हा सुरू व्हावी यासाठी तुकाराम बाबा यांनी मुंबई, सांगली, देहू, नाशिकसह राज्यभर आंदोलन केलं होतं। शासन लाडक्या भावाला विचारायला तयार नाही। लहान मुलांना जसे चॉकलेट देऊन वेड्यात काढलं जातं तसेच राज्यातील 1,34,000 तरुणांना या शासनाने वेड्यात काढले। या बेरोजगार तरुणांचा विचार करावा अन्यथा राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा तुकाराम बाबा यांनी दिला होता। हिवाळी अधिवेशन दरम्यान युवा प्रशिक्षणार्थींनी हरिभक्तपरायण तुकाराम बाबा यांच्यासह जोरदार चॉकलेट आंदोलन आणि मोर्चा काढत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या आंदोलनास राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी भेट दिली आहे। भेटीदरम्यान त्यांनी या योजनेचे जनक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देण्याचं आश्वासन तुकाराम बाबा यांना दिलं होतं। गुरुवारी तुकाराम बाबा यांच्यासह बालाजी चाकूरकर आणि प्रशिक्षणार्थी यांनी भेट घेतली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिष्टमंडळाला युवा प्रशिक्षणार्थींच्या बाबतीत ठोस निर्णय घेऊन निधीची तरतूद करू अशी ग्वाही दिली आहे। शासन निर्णयानुसार आमदार खासदारांनी 5% दिव्यांग निधी नियमितपणे खर्च करावे। जिल्हा आणि तालुका स्तरावरील समित्या तात्काळ स्थापन कराव्यात। सर्व दिव्यांगांना एक समान 2,500 रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी। भूमी बेघर दिव्यांगांना 1 गुंठा सरकारी जागा राहण्यासाठी द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। प्रहार दिव्य क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात संपूर्ण सांगली जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। यावेळी दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेने सर्वोच्च न्यायालयाच्या अद्ययावत मार्गदर्शक सूचनांनुसार शालेय मानसिक आरोग्य आणि कल्याणासाठी एक व्यापक स्कूल बेबिंग पॉलिसी म्हणजेच मेंटल हेल्थ पॉलिसी अधिकृतरित्या स्वीकारली आहे। महाराष्ट्रातील पहिली मराठी शाळा म्हणून नवा इतिहास रचलाय। मानसतज्ञ रेवती हातकणंगलेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं। या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या भावनिक सुरक्षतेसह मानसिक आरोग्य जागरूकता आणि शालेय पातळीवरील संरक्षित समर्थन व्यवस्था मजबूत करण्याचं पाऊल उचलण्यात आलंय। हे धोरण दी ओलिश माइंड या संस्थेच्या सहकार्याने आणि मानसतज्ञ आकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलं। मुख्याध्यापक स्वाती कुलकर्णी, शालेय व्यवस्थापन समितीने उपक्रमाचं नियोजन आणि अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली। डिजिटल स्वास्थ्य, संवाद कौशल्य आणि भावनात्मक नियंत्रण या विषयांवरील सृजनशील सादरीकरणांचा या धोरणात समावेश आहे। महापालिकेचा अग्निशामक विभाग सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महापालिका 1,18,00,000 रुपये मंजूर झालेत। या निधीतून अग्निशमन दलात अत्याधुनिक उपकरणे खरेदी केली जाणार आहेत। महापालिकेच्या अग्निशामक विभागात अत्याधुनिक उपकरणांची आवश्यकता होती। त्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केला होता। त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे। यात फायर प्रोटेक्टिव्ह सूट असून यामुळे आग, उष्णता आणि धुरापासून अग्निशमन जवानांचे संरक्षण होणार आहे। जवानांच्या सुरक्षेत वाढ होणार असून प्रति जवान अंदाजे 50,000 रुपये खर्च होणार आहे। श्वसन उपकरणे धूर व विषारी वायूमध्ये बचाव कार्य करण्यासाठी अत्यावश्यक असून ऑक्सिजन सिलेंडरसह कॉम्प्रेसर यंत्रणेसह ती उपलब्ध असणार आहेत। इलेक्ट्रिक बॅटरी ऑपरेटेड
कॉम्बी टूलच्या माध्यमातून अपघातस्थळी गाड्या कापणे, दरवाजे उघडणे, अवशेष हटवण्यासाठी वापर होणार आहे. रिमोट कंट्रोल लाईफबॉय हे पूरस्थिती, विहीर, नाला किंवा नदीत अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. यांसह पोर्टेबल पंप, मोठी वाहने पोहोचू न शकणाऱ्या अरुंद वस्ती, गल्ल्या, उंच नीच भाग या भागामध्ये आग विझवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. फोल्डेबल स्ट्रेचर हलके मोडता तोडता येणार आहे आणि अपघातग्रस्तांना त्वरित आणि सुरक्षितरित्या हलवण्यासाठी आवश्यक आहे. होज पाईप या उच्च दाबाने पाणी फेकण्यासाठी विशेष दर्जाचे पाईप असून आग विझवण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. महानगरपालिका प्रशासन लवकरात लवकर या उपकरणांची खरेदी पूर्ण करून अग्निशामक विभागाला अत्याधुनिक तांत्रिक सहाय्य उपलब्ध देणार आहे.